लातूरमधल्या विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका जाहीर प्रचार सभेमध्ये केलेलं होतं आणि या वक्तव्यानंतर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं दिसलं। तर विलासराव देशमुखांवर मी कोणतीही टीका केलेली नाही असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी माफी सुद्धा मागितली। पण या माफीनंतर सुद्धा चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी करतो। भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या लातूरमधल्या विलासराव देशमुख संदर्भातल्या वक्तव्यावर चहूबाजूनी टीका झालेली होती। मात्र आपण विलासरावांवर कोणतीही टीका केलेली नाही। मात्र तरी सुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं रवींद्र चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। विलासरावांचं नाव मिटवणं, अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही। त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी मानतो। भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे। रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का? देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दानवे साहेबांनी बोललं पाहिजे, गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य त्यांना मान्य आहे का? की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। आज देशमुख साहेब आपल्यात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही माझ्यासारख्या नवख्या खासदारांना खरं तर प्रेरणा देणार आहे। त्यांच्या विचारावरती पावलावरती पाऊल ठेवत आम्ही काम करत आहोत आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वारसा आजही धीरज भैया असतील किंवा अमित भैया असतील ही लातूरमध्ये तो वारसा ते जपत आहे आणि त्याच्यामुळे विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याचा विषय जो काही या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे खरं तर हे चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।